मंडळी, रामकृष्ण हरी. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ. खरं तर माणसाचं शरीर हे एक तीर्थक्षेत्रच आहे आणि म्हणून या शरीरामध्ये म्हणजे या तीर्थक्षेत्रात दया, क्षमा आणि शांती आणि मनाची शुद्धता असायला हवी. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. देवाचं दर्शन घेताना आपण आपल्या हृदयात डोकावून पाहिलं पाहिजे. आपल्या हृदयातील दैवत्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या हृदयातलं दैवत्व आपण कायम जागृत ठेवलं पाहिजे. बाहेरच्या तीर्थक्षेत्रा इतकंच आपल्या अंतरंगातील दैवत अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते नेहमी आपण शुद्ध राखलं पाहिजे, शुद्ध ठेवलं पाहिजे. कसं शुद्ध ठेवलं पाहिजे तर आपल्या अंगामध्ये दया, क्षमा आणि शांती नांदावी यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. श्री संत तुकाराम महाराज एका अभंगातून आपल्याला सांगतात, जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्राक्षाळिले वरी वरी, अंतरीचे शुद्ध कासयाने झाले, वृंदावन फळ घोळिले साखर, भितरील थारा मोडे चिना, तुका म्हणे नाही शांती क्षमा दया, तोवरी कासया फुंदा तुम्ही. खरं तर या अभंगातून आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की खरा देव हा तीर्थक्षेत्रात नसून तो माणसात आहे. आणि ते म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. देवाचा शोध माणसाने आपल्या अंतःकरणात घेतला पाहिजे. तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला केवळ धोंडा आणि पाणी याशिवाय काही मिळत नाही. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराजांची सामाजिक कळकळ आपल्याला या अभंगातून जाणवते. खरं तर ते आपल्याला एक प्रश्न विचारतात, अरे माणसा, गंगा आणि तीर्थ क्षेत्री जाऊन तू काय विशेष केलं आहेस? अरे तू फक्त देहाचे कातडे धुवून काढलेले आहेस. तीर्थक्षेत्री जाऊन तुझं अंतःकरण शुद्ध झालं का? केवळ तीर्थयात्रा केल्याचं भूषण तुला मिळालं. अगदी कडू वृंदावन फळ आपण जर पाहिलं तर ते फळ कितीही साखरेत घोळलं तरी ते कधीच गोड लागणार नाही. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की आपल्या अंतःकरणातील दैवत अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या अंतःकरणामध्ये दया, क्षमा, शांती जोपर्यंत नाही तोपर्यंत तीर्थयात्रा आपली व्यर्थ आहे. आणि म्हणूनच आपण खरं दैवत्व आपल्या अंतःकरणात शोधलं पाहिजे, कारण खरा देव आपल्या हृदयात आहे. धन्यवाद.